जातो आणि त्या संदर्भातील माहिती देण्याकरता आज आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही सर्वजण वेळोवेळी या कार्यक्रमाची प्रसिद्धी करता, आपापल्या वाहिन्यांवर प्रसिद्धी देता आणि त्यामुळे हा संपूर्ण उत्सव नुसते शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पोहोचतो. देवीचं आगमन जे आहे 18 तारखेला संध्याकाळी 5 वाजता देवीचं आगमन या ठिकाणी होणार आहे. एक भव्य अशी मिरवणूक आणि ती अशी देखणी मिरवणूक त्या दिवशी असते. 18 तारखेला सायंकाळी 5 वाजता जे आपलं कोळीवाड्यातील सिडकोचा जो प्रवेशद्वार आहे कोपरीचं, तिथून ती मिरवणूक सुरुवात होते. त्याला सुद्धा आपण प्रसिद्धी त्या मिरवणुकीला आपण द्यावी, जेणेकरून त्या देवीच्या मिरवणुकीमध्ये विविध असे कलाकृती, सांस्कृतिक पथकं त्या ठिकाणी येतात. अगदी आदिवासी भागातून, पुण्यातून, कोल्हापूरमधून, साताऱ्यामधून वेगवेगळी पथकं येतात आणि या ग्रामीण भागातील कलाकारांना एक प्रसिद्धी मिळेल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मग 19 तारखेपासून अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्याची माहिती निमंत्रण पत्रिकाही आपल्याकडे दिली जाईल. कार्यक्रमासंदर्भात सुद्धा माहिती दिली जाईल. रोज आरती असेल, पूजन असेल, मध्यान्ह आरती, सांज आरती आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असा कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन असतं. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल या कार्यक्रमामध्ये आपण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अभंग रिपोर्ट सारखा कार्यक्रम सुद्धा आहे. स्वराज्याचं आख्यान, माता की चौकी अशा दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. माननीय मुख्य नेते आमचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या द्वारे हा उत्सव आयोजित केलेला असतो. आमचे ठाणे पूर्वचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी, त्याचबरोबर कोपरी पाचपाकडे असेल, शहरातील असतील, पोळा माजिवरातील सर्व शिवसेना पदाधिकारी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये असतात. यावर्षी अनेक मराठी कलावंत सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी होणार आहे. वर्षा उजगावकर असतील, वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, जानवी किल्लेकर, सिद्धार्थ बोडके, लहान जो बालगायक सध्या स्टार प्रवाहावरती धूमधडाका करतायत असं त्रिशा ठोसर, असे अनेक कार्यक्रम, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आयोजन आपण केलेलं आहे. आगरी कोळी गीताचा एक मोठा कार्यक्रम असतो. आगरी कोळी जो या ठिकाणचे जो मूळ स्थानिक निवासी आहे आणि हा मूळ भूमिपुत्र आहे, त्यांच्या संस्कृतीचा दर्शनाचा कार्यक्रम आहे. सांस्कृतिक दर्शन हे छत्रपती संभाजी महाराजांवर शौर्याची गाथा हा स्वराज्याचा आख्यान असा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आपले काही अभंग आहेत ते वेगळ्या थाटाने सादर केले जातात आणि येणाऱ्या पिढीला अभंगांबद्दल माहिती व्हावी, आपलं संत साहित्य माहिती व्हावं या दृष्टीने सुद्धा 23 तारखेला एक भला मोठा अभंग रिपोर्ट असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अनेक कलाकार, त्याबरोबर माता की चौकी, रोज सामूहिक देवीचं पूजन, मध्यान्ह आरती, सहस्त्र चंडी याग वगैरे असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहताय की सुंदर असं डेकोरेशन, सुंदर महाल त्या ठिकाणी साकार होतं, ते सुद्धा आपण चित्रित करावं आणि लोकांपर्यंत त्याची माहिती आपण पोहोचवावी. त्या दृष्टीने सर्व पत्रकारांना आपण या ठिकाणी बोलावलं होतं. आपल्या कार्यकर्ते आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक आम्ही आजच लावलेली आहे. आपण यानंतर पत्रकारांचे काही प्रश्न असतील, या संदर्भात माहिती असतील तर आपण विचारावी आणि नंतर आपण सर्व पत्रकारांनी जे काही कलाकृतीचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आपण जाऊन तुम्ही चित्रित करा, जेणेकरून लोकांची उत्सुकता वाढेल आणि जास्तीत जास्त भक्तगण या उत्सवापर्यंत पोहोचतील.
आपल्याद्वारे लोकांना त्याची माहिती मिळेल. या 9 दिवसामध्ये मान्यवरांची या जवळजवळ सर्व मंत्री, आमदार, खासदार, सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातील नामवंत मंडळी, आपण मराठी कलाकार वगैरे सुद्धा मी काही नावं सांगितली, खूप मंडळी या देवीच्या भक्तगण जे आमच्या दृष्टीने देवीचा भक्तगण महत्वाचा आहे. प्रमुख पाहुणे ते येणारच आहेत. सर्वसामान्य भाविक हाच आमचा मान्यवर असणार आहे. स्वराज्याचे आख्यान कार्यक्रम कोण सादर करणार? सांगीतिक आहे की व्याख्यान आहे? नाही, तो पोवाड्याच्या स्वरूपात प्रवचन आणि अशा पद्धतीने जे सिद्धार्थ बोडके म्हणून जो पुन्हा शिवाजीराजे भोसले यामध्ये एक खूप फेम सिद्धार्थ बोडके म्हणून अभिनेता त्यांनी काम केलेलं आहे आणि तो स्वतः त्यांच्या टीमसह या ठिकाणी स्वराज्याचं आख्यान सादर करणारे आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आपण पाहाल, आपल्या लक्षात येईल की ते कार्यक्रमाचं महत्त्व काय आहे की वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवसंभाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी ते सादर करणार आहे. एक काल्पनिक मोठं एक मंदिर आहे त्या ठिकाणी आणि ते त्या ठिकाणी साकार केलं जातं. या ठिकाणी आम्ही दांडिया नाईट सुद्धा, दांडिया रास्त्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे की महिलांकरता त्या ठिकाणी त्याचं आयोजन आहे. लहान मुलांचा जो महाराष्ट्रातील सुपरस्टार म्हणजे त्याच्यामध्ये श्रुती कदम आहे, ओंकार कानिटकर आहे, जुई चव्हाण आहे, पालक्षी दीक्षित आहे, त्रिशा ठोसर ही नाल पिक्चरमधील जो अभिनेता आहे, बाल कलाकार ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे. निर्मिती सावंत आहेत, माता की चौकी आहे, आगरी कोळी गाण्यांवरती कार्यक्रम आहे, उदेगा अंबे उदे नावाचा स्त्री शक्ती जागर हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे.